आता वरुड आणि मोर्शी तालुक्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी लावा सोलर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक बिलापासून व्हा आजच मुक्त। आता सोलर सिस्टीम वर मिळत आहे गव्हर्नमेंट सबसिडी आणि तसेच टॅक्स मध्ये सवलत। तर मंडळींनो, तुम्ही कसली वाट बघत आहात? आजच कॉल करा शिवानी एंटरप्राइजेसला आणि आपल्या घरी व दुकानात किंवा शेतात बसवा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। संपर्क करा विजय आमले आणि सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323 82 86 06 88 05 03 96 55। परमपूज्य श्री योगीराज महाराज देवस्थान चांदस वाटोळा येथून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। परमपूज्य श्री योगीराज महाराज देवस्थान तर्फे ही शोभायात्रा काढण्यात आलेली असून ही शोभायात्रा नेमकी कशासाठी काढण्यात आलेली आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत श्री मंगेश महाराज आहे आणि इतर देखील महाराज आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, कशा निमित्त ही शोभायात्रा आज काढण्यात आलेली आहे? गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा सोहळा आहे। हे सोहळ्याचं 26वे वर्ष आहे। 25 वर्षापूर्वी भगवान पंढरीनाथ परमेत्म्याची स्थापना झाली आणि या वर्षी 26व्या वर्षी आदिशक्ती भगवती रुक्मिणी मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा शोभायात्रा आदिशक्ती भगवतीची या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। काय सांगणार? यामुळे जगात मध्ये सर्व जिकडे तिकडे आपल्या हरिभक्तीचा हा गुण गजर लोकांचं कल्याण व्हावं, योग्य मार्ग दाखवा यासाठी आमच्या इथे अनेक वर्षापासून सद्गुरू माऊली योगीराज बाबा यांनी हा पायदंडा रचलेला आहे। जगाचं कल्याण हो, महिलांचं चांगलं, त्यांना भक्ती कळो, कोणाचाही उद्धार हो यासाठी अनेक वर्षापासून या ठिकाणी योगीराज बाबांच्या कृपेने, यशवंत बाबाच्या कृपेने या ठिकाणी हा दिव्य भव्य असा सोहळा आहे। याचं निमित्त हेच आहे की सर्वांनी ना कुठे कोण्या तीर्थाला गेल्यापेक्षा आपल्या इथेच येऊन सर्वांनी तीर्थाचा आनंद घ्यावा हा बाबांचा उद्देश आहे। गरीब असो श्रीमंत असो, ज्यांना तीर्थयात्रेला जाणं होत नाही त्यांनी इथे येऊन आपला आनंद घ्यावा, 2 पैसे वाचतील, आपल्या मुलाबाळांचा व्यवहार चांगला होईल यासाठी त्यांच्या उपदेशाने त्याने अनेक आपल्या या ठिकाणी मंडळ वगैरे स्थापन केले आहे। महिलांनी बाबांसाठी सर्व तत्पर असतात। बाबांच्या आज्ञेने योगीराज बाबांच्या आमचे प्रमोदराव आहे बोंदरकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित येतात आणि आपल्यासारखे सुंदर असे मार्गदर्शक घेऊन बाबांची इच्छा तुम्ही सुद्धा या ठिकाणी बाबांच्या या परिसरातील नावलौकिक व्हावं हेच दरवर्षी अशी शोभायात्रा आता निघणार आहे का? दरवर्षी निघणार आहे। महाराज, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे की सर्व शोभायात्रेमध्ये घरातील ज्या स्त्रिया असतात समावेश होत असतात। आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की अनेक स्त्रिया या शोभायात्रेमध्ये समाविष्ट होत नाही। अशा स्त्रियांना काय संदेश द्याल? त्या आपल्या अद्वितीय आनंदापासून मुक्त आहेत आणि जीवनातील खऱ्या आनंदापासून परांमुख होत आहे। त्यांनी या आनंदाचा उपभोग घ्यावा। अरे डीजे पुढे तर सगळेच नाचतात, परंतु हरिनामामध्ये जो नाचतो तो भवसागरातून तरुण जातो याच्यामध्ये शंका नाही। म्हणून या हरिनामामध्ये सगळ्यांनी यावं। यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी। या एकदा हरिनामामध्ये तल्लीन झालं की गायनाची उडे आपुलिया छंदे आणि मनाची आनंदे आवडीने। संतांच्या संगतीमध्ये आणि बाबांच्या सानिध्यामध्ये असणारे सगळे भक्त आहेत। बाबांनी काय काय चमत्कार केले हे सांगण्यापेक्षा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा एकच चमत्कार मी सांगेल की त्यांच्या सानिध्यामध्ये असणारा भक्त परिवार, या भक्त परिवारावरती कुठलंही आजपर्यंत संकट आलेलं नाही किंवा संकट प्रत्येकाच्या प्रारब्धाने येत असतं, परंतु ते आलेलं संकट पेलण्याचं सामर्थ्य सद्गुरू आपोआप देतात। त्याची झळ तितकीशी सद्गुरू पोहोचू देत नाही। हा सद्गुरूंचा महिमा आहे। हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा चमत्कार आहे। परमहंस यशवंत बाबांच्या नगरीत परमपूज्य श्री योगीराज महाराजांचं देखील देवस्थान आहे। त्यांचे देखील लाखो भक्त या ठिकाणी आहेत। परमपूज्य श्री योगीराज महाराज यांच्या देवस्थानातर्फे आज चांदस वाटोळा नगरीत ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। मूर्तीच्या स्थापनेकरिता यावर्षी पहिल्यांदा ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। याच सारखी शोभायात्रा आता दरवर्षी देखील परमपूज्य श्री योगीराज महाराज देवस्थान चांदस वाटोळ्यातर्फे काढण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणच्या सर्व भाविक भक्तांनी व महाराजांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकर सह अविनाश बन